हा व्हिडिओ फक्त इथपर्यंत जात आहे. हाय गाईज, आज अंगदच्या शाळेमध्ये एक फेस्टिवल आहे. मग मी आज काय आहे, आज काय आहे चांगला फेस्टिवल. हां, ते थोडंफार माझ्यासाठी हार्ड आहे, मी बोलू नाही शकत. आषाढाची दिंडी मला, कारण की मी थोडीफार त्याच्यात अटकते. हां, तुम्हाला मी अंगदचं दाखवते की अंगद इतका मस्त रेडी झाला आहे ना की मी तुम्हाला काय सांगू. आता आम्हाला शाळेला लेट झालेलं आहे. बघा कसं पाठीमागे येतात. अंगद, काय बोलला स्कूलमध्ये तू? काय बोलणार सांग? काय बोलणार? राम कृष्ण हरी. काय बोलणार? ही बघा आमचा देवपा मम्मी. अंगद बघा, आमचं बघा, अंगद बघा 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 कसं चाललाय. किती मस्त झालं. अंगद तुला मस्त वाटतंय आज? अंगद ए काय बोलतच नाहीये. त्यावरती काय बोलणार? राम कृष्ण हरी. काय बोलणार? राम कृष्ण हरी. काय बोलणार? राम तू हा थोडाफार अटकतोय आपला, असं नाही. राम कृष्ण हरी. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, सर्वात जास्त नीट आणि एवढं प्रेमाने कोणी सजवलं आहे अंगदला? तुम्हाला कोणी सजवलं आहे? हो, कारण काय आहे ना, अंगदच्या शाळेमध्ये सगळे UP बिहारचे लोक आहे. मराठी 2-3च मुलं आहेत. त्याच्यामुळे मी त्याला छान नटून नेलं आज. हां, वारकरी बनवून नेले. आमच्याकडे फक्त जास्त पदार्थ नव्हते ना, म्हणजे विठ्ठल देवाला पदार्थ नाही, साहित्य. हां, साहित्य नव्हते ना बनवायला, तर ते आम्हाला फक्त वारकरी बनवायला सांगितलं. ते एवढं मस्त दिसत होतं ना, मी तुम्हाला पण दाखवलं आहे. पण मम्मी ना, कलाकारी मम्मी चांगली करते. त्याला असं टिक्का लावलं. आम्हाला टिक्काचं टेन्शन होतं की टिक्का कसा लावायचा. मग सकाळ झाली की माझ्या मोठ्या घरी होतं ना, तर चंदनाचा टिक्का लावतात ना गं, तो होता, तर तो आम्ही लावला. हा व्हिडिओ फक्त इथपर्यंत जात आहे.